या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कडले साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी. एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी होते. तुम्हाला तरी गप्पा मारायला 4-5 लोक होते, पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा, नाहीतर मी नुसतं भाषणापुरतच आहे. ते कोणाला डोक्यात असेल तर मला डोकं बोलून घेतात पेटून आपण कार्यक्रम लावू ठेवलं, पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे. माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडके साहेब असतील, मग बाकी सगळ्या आमदारांनी हातभर लावलं काहीतरी माझ्या पदरातही पडेल. कारण की अजून आम्हाला 3-4 वर्ष अवकाश आहे. 4 वर्षात लोक विसरून जायला बसले. त्यामुळे परत एकदा माननीय कडले साहेबांच्या माध्यमातून आज हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. मला विश्वास आहे की निश्चित या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच कडले साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहीम ते करतील. कारण की त्यांना त्यांचं नेहमी म्हणणं असतं मला भविष्य दिसतंय, पण माझ्यासाठी तुम्ही काय ठरवलंय हो कडले साहेब? आमच्या बाबा माझं चाललंय तुला नंबर काय मुद्द्याच ऐकलं त्यांना. तर मला विश्वास आहे की कडले साहेब जसं म्हणतील तसं होतंय. ते मला आजही आठवतं की त्या कार्यक्रमात आलो नव्हतो, पण ते शिंदे साहेबांना म्हटले होते की तुम्ही हे होणार, विधान परिषद होणार, त्यांना तेही मिळालं, नामदारही झाले. तर तुमच्या म्हणण्यानुसार बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत. तर मला विश्वास आहे की तुम्ही आज भाषणामध्ये खुलासा करून टाका की तुम्ही माझ्यासाठी काय देणार आहात, आणि मग आपण या जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाऊ. आणि उद्याच्या होणारे खासदार शब्द दिल्यानंतर बदलत नाही, मी खात्री सांगतो. आणि जे आमदार साहेब संग्रामजी उपस्थित होते त्यांना विचारायला नगर शहराचा कुठलाही काम करून ठरवायचा असेल तर माझ्याशी होतच नाही. तर उद्याचे होणारे खासदार आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील